पोलिसांचा दरारा कमी करण्याचं काम चाललेलं आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचं काही या राज्यात चालत नाही. वाटेल ते करू शकतो असं दाखवण्याचा हा जो प्रयत्न आहे तो वेळेत निवडून टाकला. पोलिसांचं काम वाढेल, कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी कुठलीही कृती करू नये असा सल्ला अजित पवारांनी दिला. अजित पवारांना मी धन्यवाद देतो, पण मुळात त्यांच्या आजूबाजूला बसणारे लोकच जर असं काम करत असतील तर पहिले त्यांना आवडलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की विरोधी पक्षावरच्या आमदारांनी देखील समर्थन केलेलं आहे आणि सुपारी मी केलेलं आहे ना समर्थन. सुपारी देऊन पुन्हा कामाला. आता हे बघा, ह्या सुपारी कोणाला देतो? पण नागपूरच्या जमिनीची सुपारी कोणी दिली होती? औरंगजेबाचा खडगा उघडण्याची सुपारी कोणी दिली होती? त्याच्या नुसत्या सुपारी सोडू नका. राज्याची वाट लागू केली आहे आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देव पुढे त्यांना वाचू एकनाथ शिंदेकडे आहे असं सभागृहात फडणवीस म्हणाले. हे पूर्णच म्हटलं ना, एक छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन चालायचा त्या गद्दारांचा, अनाजी पंथाचा वारसा पुढे चालवायचा संभाजी महाराजांचा, हाच या सरकारला माझा प्रश्न आहे. अनाजी पंथ त्यांच्यासाठी आदर्श असतील तर त्यांचं वक्तव्य हे मी समजू शकतो. देश में लेफ्ट लिबरल्स और जो अर्बन लोग हैं, अर्बन नक्सल्स है, वो काम कर रहे हैं. लेकिन आप दो मंत्री हो ना, डबल इंजन चल रही है ना सरकार, पूरा देश आपके हाथ में, आपके हाथ में, इसके बावजूद आपको पे दंगा कैसे होता है? तो जवाब देना चाहिए. कुणाल कामराने मुझे लगता है गद्दारों को गद्दार करना किसी पर हमला करने की बात नहीं. गद्दार है वो गद्दार है. वो पूरा गाना आपके पास होगा तो बजा कर दिखाओ. उसे गाने का जो अर्थ है वही तो है. सुपारी की बात की कामरा हे सत्य आहे ते जनभावना बोललेलं आहे. आणि असं जर असेल तर तुम्ही सांगा की जो कोणी सत्य बोलेल सत्यमेव जयते सोडून टाका आणि गद्दारमेव जयते लावा. उद्धव जी सुपारी की बात कर रहे हैं. अभी शिवसेना के नेता सदन में हंगामा किए, बाहर नहीं, इस हमले से शिवसेना का कोई संबंध नहीं. ये गद्दार सेना ने किया है, इसका कोई शिवसेना से लेना देना नहीं. जिसके खून में गद्दारी है वो शिवसेना कोणी नाही सकता. गद्दारांचं उदात्तीकरण करणारा आणि शिवरायांचा अपमान झाला असताना गप्प बसेला शिवसेनेत असू शकत नाही. ठीक है, उनकी बात है, वो उनकी बात उठावी. अगर वो बोल पे बैठी है तो उसको समझने के अलावा और क्या करना है? उद्धव साहेब कार्रवाई जो हो रही है बुलडोजर की कार्रवाई हर जगह एक ही नहीं आपका. फिर जिसने दंगा फिरकाया उनके ऊपर कार्रवाई क्या करेंगे आप? पूरी जांच करो और जो भी है उसमें जुड़ेगा. उद्धव साहेब मला असं वाटतं